विजय थलपती मुख्यमंत्री होणार, पण या सर्व पाठीमागे मास्टर माइंड आहेत राहुल गांधी, असं लोकांचं म्हणणं आहे. पक्ष प्रचार विजय यांचा होता, मग राहुल गांधींनी असं काय केलंय? हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर आपल्याला समजेल खरंच राहुल गांधी विजय थलपती मुख्यमंत्री होण्यामागे मास्टर माइंड आहेत की नाही. तमिळनाडूच्या राजकारणामध्ये जे घडलं ते फक्त सत्ता स्थापन करण्याचं गणित नव्हतं, तर तो होता एक नव्या राजकीय युगाचा जन्म. गेल्या अनेक दशकापासून तमिळनाडूचं राजकारण दोन पक्षांभोवती फिरत होतं. ते पक्ष होते डीएमके आणि एआयएमडीएमके. करुणानिधी, जयललिता आणि स्टॅलिन अशा नेत्यांनी तमिळनाडूच्या राजकारणावरती आपली पकड मजबूत ठेवली होती. पण याच राजकारणामध्ये एक फिल्म स्टार उतरतो, आपला स्वतःचा पक्ष काढतो आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये संपूर्ण समीकरणच बदलून टाकतो. तो पक्ष आणि नेता म्हणजे विजय थलपती यांचा टीव्हीके पक्ष. विजय यांनी जे केलं त्यांची तुलना थेट एमजीआर आणि जयललिता यांच्या राजकीय प्रवासाशी करत आहे. कारण की तमिळनाडूमध्ये सिनेमातून राजकारणामध्ये येणाऱ्या लोकांना तेथील लोक त्यांना भावनिक पातळीवरती स्वीकारतात. पण विजय यांचा प्रवास थोडा वेगळा आहे. त्यांनी लोकप्रियतेच्या जोरावरती निवडणूक लढवली नाही, तर त्यांनी स्वतःची एक ठाम राजकीय भूमिका तयार केली. मी भविष्यात आणि आत्ता कधीही भाजपसोबत जाणार नाही आणि भाजपच्या जवळ असलेल्या कोणत्याही समीकरणाचा मी भाग होणार नाही, असा विजय यांनी स्पष्ट संदेश दिला. पण आपला मेन मुद्दा आहे, विजय थलपती मुख्यमंत्री होण्यामागे राहुल गांधी मास्टर माइंड आहेत का? तेच आता आपण या व्हिडिओमधून पाहू. निवडणुकीचे निकाल लागले. तमिळनाडूमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. विजय यांच्या पक्षाने 108 जागा जिंकल्या. तो सर्वात मोठा पक्ष ठरला. पण सरकार स्थापन करण्यासाठी आणि बहुमतासाठी लागणारा आकडा 118 होता. दुसरीकडे डीएमके आणि एआयएमडीएमके या दोन्ही पारंपरिक पक्षाची ताकद कमी झालेली दिसून आली. एआयएडीएमकेला 50 जागा मिळाल्या, तर डीएमके हा पक्ष अपेक्षाप्रमाणे मागे राहिला. यावेळी राजकारणामध्ये चर्चा सुरू झाली ती डीएमके, एआयएमडीएमके हे दोन्ही पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन करतील. तमिळनाडूमध्ये ही कल्पना अविश्वसनीय मानली जात होती, कारण की ते दोन्ही पक्ष अनेक दशकापासून एकमेकांच्या विरोधी राहिलेले आहेत. जसं नदीचे दोन किनारे कधीही एकत्र येत नाही, त्याचप्रमाणे त्या दोन पक्षांचं नातं राहिलंय. पण सत्ता मिळवण्यासाठी काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी भाजपला देखील तमिळनाडूमध्ये राजकारणाची ही संधी वाटत होती. जर डीएमके, एआयएडीएमके हे दोन्ही पक्ष एकत्रित आले तर विजय थलपती यांचा मार्ग रोखता येईल. कारण की विजय यांची लोकप्रियता वाढत चालली होती आणि जर का ते मुख्यमंत्री झाले तर दक्षिण भारतामध्ये भाजपासाठी आणखीन मोठं आव्हान उभा राहील. यासाठी भाजप पूर्ण तयारीला लागलं होतं, जेणेकरून विजय सत्तेमध्ये येऊ नये. पण इथेच राहुल गांधींची एंट्री होते. अनेक वर्षापासून तमिळनाडूमध्ये काँग्रेस आणि डीएमके हे एकमेकांचे मित्र राहिलेत. सोनिया गांधी आणि करुणानिधी यांचे संबंध अतिशय चांगले राहिलेत. तर दुसरीकडे राहुल गांधी आणि स्टॅलिन हे सार्वजनिक मंचावरती एकमेकांना भाऊ मानतात. त्यामुळे सर्वांना वाटत होतं काँग्रेस हे डीएमके सोबत राहतील. पण निकाल लागल्यानंतर तमिळनाडूचं राजकारण बदलतंय हे राहुल गांधी यांच्या लक्षात आलं. ज्या विजय थलपतीने मोठा प्रचार केला, मेहनत घेतली, त्यांच्या पक्षाने सर्वात अधिक जागा मिळवल्या, त्याच विजयाला सत्तेपासून रोखलं जातंय हे राहुल गांधी यांच्या लक्षात आलं. त्यावेळेस राहुल गांधींनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता थेट विजय यांना समर्थन देण्याची घोषणा केली. राहुल गांधींनी ट्विट करून देखील सांगितलं, विजय यांनी आपल्या जागा निवडून आणण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळायला हवं. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे 5 आमदार विजय यांच्या बाजूने उभे राहिले. हा फक्त आकड्यांचा खेळ नव्हता, हा भाजपला एक राजकीय संदेश होता. राहुल गांधींना समजलं तमिळनाडूमध्ये बदल हवाय आणि हा बदल विजय थलपती घडवून आणू शकतात. त्यामुळे त्यांनी डीएमके सोबत न राहता विजय यांच्या टीव्हीके पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधींची ही चाल भाजपसाठी मोठा धक्का होती, कारण की भाजपला वाटत होतं विरोधी मतं विभागली जातील. पण राहुल गांधी यांनी विजयाला समर्थन देऊन भाजपचा संपूर्ण खेळच बिघडवला. काँग्रेसने जर डीएमके सोबत राहण्याचा हट्ट धरला असता तर विजय सत्तेपासून दूर झाले असते. पण राहुल गांधींच्या 5 आमदारांचं समर्थन मिळताच विजय यांचा आकडा 113 वरती गेला. एवढंच नाही तर पुढेही राहुल गांधींनी एक काम केलं, जे तमिळनाडूमधील छोटे पक्ष आहेत, ज्यांच्या पक्षाला 2-2 आमदार 3-3 आमदार मिळत, त्यांना देखील विनंती केली, तुम्ही सर्वांनी विजय यांना समर्थन द्या. पुढच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीला आपण तुमच्या बाजूने उभं राहू. आणि यामुळे विजय यांनी बहुमताचा आकडा पार केला. टोटल 119 आमदार झाले. त्यामध्ये 2 सीट स्वतः विजय यांचे, एक जागा त्यांना सोडावी लागणार.
तरी देखील बहुमताचा आकडा सहजपणे पार होतो, तो म्हणजे 118. पण या सर्व काळामध्ये विजय हे राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्यासाठी 3 वेळा गेले होते. पण तिन्ही वेळेस राज्यपालांनी सांगितलं, तुमच्याकडे बहुमत नाहीये, तुम्ही सरकार स्थापन करू शकत नाही. विरोधकांनी आरोप केला, राज्यपाल हे भाजपच्या दबावाखाली काम करत आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना बहुमत नसताना देखील राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं होतं. तमिळनाडूमध्ये विजयला का अडवलं जातं असे प्रश्न देखील उपस्थित झाले. दुसरीकडे कपिल सिब्बल यांनी ही राज्यपालाच्या भूमिकेवरती टीका केली. त्यांनी सांगितलं, राज्यामध्ये जो मोठा पक्ष आहे त्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं पाहिजे. त्यांना बहुमत सिद्ध करायचं तर ते विधानसभेमध्ये करतील, राजभवनामध्ये नाही. याच दरम्यान एक संदेश आलाय, भाजपने डाव खेळला. DMK आणि AIAMDMK हे दोन्ही पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन करणार आहे. त्यावेळेस सांगितलं जाई, राहुल गांधी यांनी विजयला संदेश दिला, तुम्ही 107 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवा. जर असं घडलं असतं तर निवडणुका पुन्हा झाल्या असत्या, पण त्यावेळेस मात्र खूप जास्त समर्थन विजय यांना मिळालं असतं. विजय यांच्या भूमिकेने लोकांमध्ये प्रतिमा आणखीन जास्त मजबूत झाली असती. राहुल गांधी यांनी अतिशय दूरदृष्टी दाखवली. नेहमी त्यांच्यावरती टीका होत असते. राहुल गांधी निर्णय घेण्यामध्ये अपयशी ठरतात, पण यावेळेस त्यांनी योग्य निर्णय घेतला असंही लोक बोलू लागले. कारण की तमिळनाडूमध्ये लोकसभेच्या टोटल 39 सीट आहेत. जर राहुल गांधी विजय यांच्या सोबत राहिले तर भविष्यामध्ये त्यांना फायदा देखील होऊ शकतो. राजकारणामध्ये आकडे महत्त्वाचे असतात, पण त्याहून महत्त्वाचा असतो तो टायमिंग. राहुल गांधींनी देखील योग्य वेळी विजयच्या बाजूने उभा राहून भाजपचा गेम बिघडवला. भाजपला तमिळनाडूमध्ये हवा असलेला राजकीय गोंधळ त्यांनी होऊन दिला नाही. या उलट विजय भोवती एक मजबूत विरोधी आघाडी उभा केली. तसे पाहिलं तर विजय यांनी खूप मेहनत घेतली, प्रचारही खूप चांगल्या पद्धतीने केला. प्रत्येक गावागावात गेले, प्रत्येक जिल्ह्यात गेले. त्यांचं योगदान राहुल गांधीपेक्षाही मोठं आहे. लोक म्हणतात राहुल गांधींनी फक्त त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या बाजूने ते उभा राहिलेत. आता इथून पुढे विजय थलपती हे जनतेच्या विश्वासावरती खरे उतरतील का,